सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 16. श्लोक पाहूयात. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ सजीवति. मोघं पार्थ सजीवति. श्लोकाचा अर्थ पाहूयात. एवं म्हणजे याप्रमाणे, प्रवर्तितम म्हणजे वेदांनी प्रस्थापित केलेले, चक्रम म्हणजे चक्र, न म्हणजे करीत नाही, अनुवर्तयती म्हणजे पालन किंवा अंगीकार, इह म्हणजे या जन्मामध्ये, य म्हणजे जो, अघ आयु म्हणजे ज्याचे पापमय आहे, इंद्रिय आराम म्हणजे इंद्रिय तृप्तीमध्येच समाधानी राहणारा, मोघम म्हणजे व्यर्थपणे, पार्थ म्हणजे हे पृथापुत्र अर्जुन, स म्हणजे तो, जीवती म्हणजे जगतो. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, हे पार्थ, जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही, ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्तीकरताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगते. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. 15व्या श्लोकात भगवंतांनी सृष्टीचे चक्र हाच निष्काम कर्मयोगाच्या माध्यमातून होणारा एक यज्ञ असतो हे सांगितले. जो या वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन करत नाही, तसेच जो केवळ वाईट आचरण करून इंद्रियांचे लाड पुरवतो, त्याचे जीवन व्यर्थ आहे असे समज, असे भगवंत अर्जुनाला या श्लोकात सांगतात. सृष्टीचे हे चक्र अविरत चालू आहे. प्रत्येकाने केवळ मी, माझे या विचारांपलीकडे जाऊन व्यापक विचार करणे गरजेचे आहे. केवळ स्वतःचा विचार न करता परिवार, समाज, गाव, शहर, राज्य, देश आणि संपूर्ण विश्व असा व्यापक दृष्टिकोन अवलंबणे गरजेचे आहे. फक्त काबाड कष्ट करा आणि इंद्रियांचा उपभोग घ्या, या भोगवादी तत्त्वज्ञानाची निंदा या ठिकाणी भगवंतांनी केलेली आहे. ज्यांना भौतिक जगाचा भोग घ्यायचा आहे, त्यांनी यज्ञचक्राचे पालन करणेही तितकेच आवश्यक आहे. प्रकृतीच्या नियमांनुसार मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग यापैकी कोणत्याही एका मार्गाने आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करू शकतो. जे इंद्रिय तृप्तीमध्ये गुंतलेले आहेत, त्यांच्या शुद्धीकरणासाठी देखील यज्ञचक्राचे पालन करणे आवश्यक आहे. जो हे सृष्टीचे चक्र समजून घेत नाही, तो व्यर्थ जीवन जगतो, कारण तो आपले कर्म त्याप्रमाणे करत नाही. कोणताही शेतकरी घरी धान्य नेण्यापूर्वी त्यातील काही निवडून धान्य बाजूला ठेवतो. ते धान्य बीज म्हणून पुढच्या वर्षी त्याला पुन्हा कामी येणार असते. त्या धान्य बीजाची तो पुढच्या वर्षी पेरणी करतो आणि त्याच्यापासून पुन्हा नवीन धान्याची निर्मिती करतो. त्यामुळे आपणही त्याचप्रमाणे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी संस्कारांचे बीज पेरायला हवे, जेणेकरून आपली संस्कृती टिकेल आणि सृष्टीचे यज्ञचक्र देखील सुरू राहील. ज्ञानी मनुष्याला हे सांगावे लागत नाही, कारण तो पूर्वीपासूनच परंपरांचे जतन करतो. म्हणून आपण आपल्या कर्तव्याला चुकलो तर ती एक प्रकारची चोरी ठरते. म्हणून आपल्या कर्तव्याचे योग्य पालन केल्यानेच सृष्टीचक्राचे रक्षण होते
व आपलीही आत्मिक उन्नती साधली जाते. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, कर्मयोगाचे चक्र आपल्या जीवनातील सर्व नियम निर्धारित करते. ते चालवले नाही तर मानवी जीवन शून्य आणि वासना व स्वतःच्या स्वार्थात अडकते. म्हणून निस्वार्थ कर्म व कर्तव्य पालन हेच खरे जीवन निर्माण करणारे असते. म्हणून कर्मयोग हे फक्त सिद्धांत नाही तर त्याचे पालन करणे देखील गरजेचे आहे. नियमांपासून दूर राहिल्याने जीवन फक्त इंद्रिय सुखात गेले तरीही असंतुष्टच राहते. आणि या श्लोकाचा आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर हा श्लोक कर्तव्य पालनाचे महत्त्व अधोरेखित करतो. आजकाल बरेच लोक फक्त सोयीस्कर किंवा स्वतःच्या फायदेशीर वाटणाऱ्या गोष्टी करतात, पण मूळ कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मानसिक ताणतणाव, असंतोष आणि जीवनाचा अर्थ देखील हरवून बसतात. म्हणून आपले कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडणे गरजेचे आहे. तसेच बरेचसे लोक इंद्रिय वासनेत अडकलेले आहेत. म्हणजे पद, पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती यामध्ये ते अडकून राहतात. फक्त भौतिक सुखाच्या मागे धावतात. सोशल मीडिया किंवा भोगप्रधान जीवन हे त्यासाठी कारणीभूत आहे. आणि मग अशा भौतिक सुखांच्या मागे लागल्यामुळे त्यांच्याकडून कर्मयोगाचे पालन होत नाही आणि मग यातून दीर्घकालीन समाधान देखील मिळत नाही व आत्मिक उन्नती देखील होत नाही. तसेच जीवनात संतुलन राखायचे असेल तर कर्तव्य आणि निस्वार्थ सेवा हे दोन्ही सोबत करणे गरजेचे आहे. कुटुंब, काम किंवा समाजासाठी आपले जे काही कर्तव्य असेल ते प्रामाणिकपणे केले तर आपण समाधानी जीवन जगू शकतो. म्हणजेच स्वतःच्या वासना नियंत्रित करून इतरांसाठी जेव्हा आपण जगायला सुरुवात करतो तेव्हा आपले जीवन समाधानी होते. याचे जर उदाहरण पाहायचे झाले तर एखादा सरकारी कर्मचारी असेल जो फक्त पदोन्नतीसाठी काम करत असेल किंवा एखादा व्यापारी फक्त पैसा मिळावा म्हणून व्यापार करत असेल तर त्यांना तेवढे पैसे मिळाले तर आत्मिक समाधान किंवा तात्पुरते सुख मिळते, परंतु ते कायम असंतुष्टच राहतात. कारण एक इच्छा पूर्ण झाली की परत दुसरी इच्छा निर्माण होते. म्हणून जेव्हा आपण फक्त तात्पुरत्या सुखांसाठी काम करतो तेव्हा त्यातून समाधान मिळत नाही. परंतु कर्मयोगानुसार जेव्हा कर्तव्य भावनेने तसेच निस्वार्थ भावनेने आपण कर्म करतो तेव्हा समाधानी, स्थिर आणि यशस्वी जीवन जगता येते. या श्लोकातून महत्त्वाचा संदेश काय मिळतो तर जीवनात कर्मयोगाला सुरुवात केल्यानंतर त्याचे पालन करणे अनिवार्य आहे. नाहीतर इंद्रिय सुखात अडकले तर मनशांती व समाधान मिळत नाही. म्हणून कर्मयोगाचे पालन करताना निस्वार्थ व सेवाभाव ठेवणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण 3ऱ्या अध्यायातील 16वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला यातील विचार कसे वाटले हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.